नमस्कार, मी डॉक्टर विनीता बेन्नाळे, डिरेक्टर ऑफ दिंगा वुमेन्स क्लिनिक. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये PCOS आणि लाईफस्टाईल याबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजे लाईफस्टाईलमध्ये बदल करणं हे PCOS ची चिकित्सा करताना आवश्यक आहे का नाही, आणि असेल तर ते का, याचा विचार आपल्याला करायचा. त्याच्यामध्ये होताना पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की PCOS ची जी काही संभाव्य कारणं आहेत त्यातलं महत्वाचं कारण हे चुकीची लाईफस्टाईल हे आहे. लाईफस्टाईल म्हणजे दैनंदिन जीवनशैलीतल्या आपल्या सवयी. मागच्या एपिसोडमध्ये हे आपण पाहिलं की PCOS ची चिकित्सा करताना आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय असतो. जे काही बदल झालेले आहे, बिघाड झालेले आहे, ते दुरुस्त करणं हा दृष्टिकोन असतो, तो प्रयत्न असतात. तर ती प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी शरीराला मदत करणं हा आयुर्वेदाच्या चिकित्सेचा दृष्टिकोन असतो. यासाठी काही औषधांचा आणि जिथे आवश्यक असेल तिथे स्पेशलाइज चिकित्सांचा वापर हा केला जातो. मग लाईफस्टाईलचा रोल काय आणि लाईफस्टाईल का महत्वाची आहे. तर लाईफस्टाईल म्हणजे काय की दररोज आपण आपल्या दैनंदिन सवयीमधून शरीराला जे इनपुट्स देतो, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, झोप आहे, व्यायाम आहे, मानसिक स्वास्थ्य आहे, यामधून शरीरावर काहीतरी परिणाम हा या सगळ्या प्रक्रियांवर होत असतो. या सवयींचा एक भाग नाही. मग त्या सवयी जर योग्य असतील तर त्याचा एक सकारात्मक परिणाम होतो अथवा नकारात्मक. मग चिकित्सा करताना आपल्याला ज्या वेळेला बदल घडवून आणायचे किंवा दुरुस्ती करायची आहे त्यावेळेला ह्या ज्या सगळ्या सवयी आहेत ह्या सकारात्मक असणंही आवश्यक आहे, की ज्याच्या मदतीने चिकित्सा जी करायची आहे त्याचा आपल्याला जो काही बेनिफिट होणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये याचा एक सकारात्मक उपयोग चांगला होतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला छातीत जळजळ होतीये, डोकं दुखतंय, मनमळ होतीये, अशा पद्धतीने काही पित्ताचे त्रास होत आहे आणि त्यावेळेला जर काही तळलेलं, आंबट, तिखट, मसालेदार असं खाण्यात आलं तर काय होणार आहे, तो त्रास कमी होणार आहे का वाढणार आहे. निश्चितच तो वाढणार आहे, कारण जे मुळात बिघाड झालेले आहेत त्याला पूरक असं अन्न त्यावेळेला खाण्यात आलेलं आहे. हा विचार हा लाईफस्टाईल मधले बदल करणं का आवश्यक आहे हे उदाहरणादाखल आपण याच्याबद्दल पाहिलं. आता PCOS हा मुळातच सिंड्रोम आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक स्तरांवर बदल होणं हे संभाव्य असतं आणि 1-2 दिवसात घडणारी ही प्रक्रिया नसते. बराच काळ हे बदल घडत आलेले असतात. त्यामुळे चिकित्सा करताना हे जे लाईफस्टाईल मधले बदल आहेत ते याच्यासाठी सकारात्मक असणं हे निश्चितच खूप मदतीचं ठरतं. तर लाईफस्टाईल मध्ये बदल करायचे म्हणजे खूप काही त्याचा चिंता करायची, स्ट्रेस घेण्याचं कारण नाहीये. जे काही बदल करायचे आहेत ना ते आपल्याला एकदा समजून घेऊन कोणत्या स्वरूपाचे करायचे त्यामध्ये आपण रोज थोड्या थोड्या स्तरावर बदल करत गेल्यानेही उपयोग किंवा एकंदरीत बदल हा खूप चांगला होतो. बेबी स्टेप्स ज्याला आपण म्हणता येईल अशा पद्धतीने रोज थोडे थोडे बदल केले तरी त्याचा परिणाम हा खूप चांगला दिसून येतो. मग हे जे बदल करायचे आहे ते काय असावेत, कसे असावेत हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.